भोगीच्या दिवशी चुकूनही खाऊ नका ही एक भाजी, नाहीतर आयुष्यभर भोग भोगावा लागेल. श्री स्वामी समर्थ मित्रांनो, भोगीच्या दिवशी चुकूनही ही एक भाजी खाऊ नका, आयुष्यभर भोग भोगावे लागतील. भोगी हा फक्त सण नाही, भोगी हा आयुष्याची दिशा बदलणारा दिवस आहे. या दिवशी केलेली एक छोटी चूक पुढील अनेक वर्षांचे भोग वाढवू शकते. आणि म्हणूनच आजचा विषय खूप महत्त्वाचा आहे. आज मी तुम्हाला सांगणार आहे, भोगीच्या दिवशी अशी कोणती एक भाजी आहे जी चुकूनही खाऊ नये. कारण ती भाजी खाल्ल्याने माणसाच्या आयुष्यात दुःख, कर्ज, आजार आणि मानसिक त्रास वाढू शकतो. भोगी हा दिवस अग्नितत्वाशी जोडलेला मानला जातो. या दिवशी घरासमोर भोगीची आग पेटवली जाते, जुन्या गोष्टी जाळल्या जातात आणि प्रतिकात्मक स्वरूपात नकारात्मकता नष्ट केली जाते. पण याच दिवशी जर चुकीचे अन्न ग्रहण केले तर ही आग दोष जाळण्याऐवजी ते दोष अधिक वाढवते. शास्त्रानुसार भोगीच्या दिवशी तमोगुण वाढवणारे अन्न टाळावे. कारण तमोगुण म्हणजे आळस, नकारात्मक विचार, भांडणं, आजार आणि अडथळे. आणि भोगीच्या दिवशी सर्वात जास्त तमोगुण वाढवणारी भाजी म्हणजे वांगी. हो, वांगी ही भाजी भोगीच्या दिवशी निषिद्ध मानली जाते. वांगीचा संबंध राहू, केतू या छायाग्रहांशी जोडलेला आहे आणि भोगीच्या काळात हे ग्रहण विशेष सक्रिय असतात. म्हणूनच भोगीच्या दिवशी वांगी खाल्ल्याने राहू, केतूचे दुष्परिणाम वाढू शकतात. अनेक लोकांच्या आयुष्यात अचानक समस्या वाढतात, पैसा येऊनही टिकत नाही, घरात सतत वाद होतात, आरोग्य बिघडते. यामागे अशा सूक्ष्म चुका कारणीभूत असतात आणि भोगीच्या दिवशी वांगी खाणे ही त्यातली मोठी चूक आहे. विशेषतः महिलांनी या गोष्टीकडे जास्त लक्ष द्यावे. कारण घरातील अन्नाची ऊर्जा स्त्रीच्या हातातून तयार होते. जर स्त्रीने भोगीच्या दिवशी वांग्यांचा स्वयंपाक केला तर त्या अन्नाची नकारात्मक ऊर्जा संपूर्ण घरावर परिणाम करते. पूर्वीच्या काळी आज्या पणज्या भोगीच्या दिवशी घरात वांगे आणू देत नसत. हे त्यामागचे शास्त्रीय कारण होते. आजच्या काळात आपण या गोष्टी हसण्यावरी नेतो, पण नंतर जेव्हा आयुष्यात भोग वाढतात तेव्हा कारण समजत नाही. भोगी हा दिवस भोग संपवण्यासाठी आहे, भोग वाढवण्यासाठी नाही. म्हणून या दिवशी वांगी पूर्णपणे टाळावीत. जर चुकून वांगी खाल्ली गेली असेल तर घाबरू नका. पुढच्या भागात मी तुम्हाला सांगणार आहे एक सोपा उपाय ज्यामुळे हा दोष कमी करता येतो आणि भोगीच्या दिवशी कोणते पदार्थ खाल्ल्याने घरात सुख, समृद्धी आणि सकारात्मकता वाढते, हेही पुढे सांगणार आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण एक छोटी माहिती तुमच्या आयुष्याचे भोग कमी करू शकते. भोगीच्या दिवशी या चुका टाळा, नाहीतर भोग कमी होण्याऐवजी वाढतील. भोगीचा दिवस जितका महत्त्वाचा आहे तितकाच तो संवेदनशीलही आहे. या दिवशी अज्ञानामुळे केलेली चूक संपूर्ण वर्षावर परिणाम करू शकते. आधी आपण पाहिले भोगीच्या दिवशी वांगी का खाऊ नयेत. आता पाहूया वांगी व्यतिरिक्त आणखी कोणती गोष्टी भोगीच्या दिवशी चुकूनही करू नयेत. पहिली मोठी चूक, भोगीच्या दिवशी रात्री उशिरा खाणे. भोगीचा दिवस अग्नितत्वाशी जोडलेला असल्यामुळे या दिवशी पचनशक्ती कमजोर असते. उशिरा खाल्लेले अन्न शरीरात विषासारखे काम करते. यामुळे आळस, चिडचिड आणि मानसिक अस्वस्थता वाढते. दुसरी चूक म्हणजे भोगीच्या दिवशी जुने भांडणे काढणे. या दिवशी घरात शांतता ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. कारण भोगीची आग फक्त वस्तू जाळण्यासाठी नसते, ती नकारात्मक शब्द आणि विचारही जाळते. पण जर या दिवशी तुम्ही भांडण केले तर तीच नकारात्मक ऊर्जा घरात टिकून राहते. तिसरी चूक म्हणजे भोगीच्या दिवशी घर अस्वच्छ ठेवणे. भोगी म्हणजे स्वच्छतेचा दिवस, जुन्या वस्तू काढून टाकण्याचा दिवस. जर घरात घाण असेल तर लक्ष्मीचा प्रवेश थांबतो आणि भोग वाढतात. चौथी चूक म्हणजे भोगीच्या दिवशी कडू आणि जास्त तिखट पदार्थ खाणे. कडू आणि तिखट अग्नितत्व बिघडवते आणि त्यामुळे राग, तापटपणा आणि वाद वाढतात. आता एक महत्त्वाचा प्रश्न, जर चुकून भोगीच्या दिवशी वांगी खाल्ली गेली तर काय करायचे? घाबरू नका, यासाठी एक सोपा उपाय आहे. भोगीच्या संध्याकाळी घरासमोर भोगीची आग पेटवताना मनात शांतपणे ही प्रार्थना करा.
आजच्या दिवशी माझ्याकडून झालेल्या सर्व अज्ञानजन्य चुका या अग्नीत अर्पण करत आहे. यानंतर थोडेसे गूळ आणि तीळ आगीत अर्पण करा. हा उपाय दोष कमी करण्यास मदत करतो. आता पाहूया भोगीच्या दिवशी कोणते पदार्थ खाल्ल्याने सकारात्मक ऊर्जा वाढते. तीळ, गूळ. भाजीमध्ये भाजी, हरभरा, मटकी, भाजीमध्ये पालेभाज्या हे पदार्थ शरीर आणि मन दोन्ही शुद्ध करतात. विशेषतः महिलांनी या दिवशी मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करावा, कारण घराची ऊर्जा महिलेच्या भावनांशी जोडलेली असते. जर स्त्री शांत असेल तर घर शांत राहते. भोगी हा दिवस स्वतःशी संवाद साधण्याचा दिवस आहे. काय सोडायचे आणि काय स्वीकारायचे याचा विचार करण्याचा दिवस आहे. या दिवशी जर तुम्ही योग्य सवयी ठेवल्या तर पुढील वर्ष नक्कीच हलके जाईल. मी तुम्हाला सांगणार आहे भोगीच्या दिवशी महिलांनी खास कोणते उपाय करावेत, लक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी काय नियम पाळावेत आणि कोणत्या चुका केल्याने पैसा अडतो. मित्रांनो, भोगीच्या दिवशी हा एक उपाय केला तर आयुष्यभराचे भोग कमी होतात. आत्तापर्यंत आपण पाहिले भोगीच्या दिवशी काय खाऊ नये, काय करू नये आणि महिलांनी कोणत्या सवयी ठेवाव्यात. पण आता येतो सगळ्यात महत्त्वाचा भाग, कारण फक्त चुका टाळून आयुष्य बदलत नाही. काही सकारात्मक कृती केल्या तरच भोग कमी होतात. भोगीचा दिवस नवीन सुरुवातीचा दिवस आहे. जुन्या कर्मांचे ओझे हलके करण्याचा दिवस आहे आणि याच दिवशी एक छोटासा उपाय पुढील संपूर्ण वर्षाचे चित्र बदलू शकतो. भोगीच्या संध्याकाळी भोगीची आग पेटवली जाते. तो क्षण खूप शक्तिशाली असतो. त्यावेळी घरातील सर्व सदस्यांनी किमान 1 मिनिट त्या आगीसमोर शांत उभे राहावे. मनात कोणतीही मागणी न करता फक्त एवढेच म्हणावे, आजपर्यंत माझ्याकडून जाणून किंवा अजाणतेपणी झालेल्या सर्व चुका या अग्नीत अर्पण करत आहे. हे शब्द खूप साधे आहेत, पण त्यांची ऊर्जा खूप मोठी आहे. यानंतर घरातील स्त्रीने थोडेसे तीळ आणि गूळ त्या आगीत अर्पण करावेत. तीळ म्हणजे जुनी कर्मबंधनं, गूळ म्हणजे गोडवा, समाधान हे दोन्ही एकत्र अर्पण केल्याने कर्म हलके होतात आणि मन शांत होते. यानंतर घरात येऊन मुख्य दरवाजाजवळ एक दिवा लावावा. हा दिवा रात्री झोपेपर्यंत तसाच जळत राहू द्यावा. हा दिवा घरात सकारात्मक ऊर्जा खेचतो. आता एक महत्त्वाची गोष्ट जी फार कमी लोक सांगतात. भोगीच्या रात्री झोपण्याआधी कुणाबद्दलही वाईट विचार करू नका. ज्या व्यक्तीने तुम्हाला दुखावले असेल तिच्याबद्दलही मनात माफीचा भाव ठेवा, कारण भोगीच्या रात्री मनात जो भाव असेल तो भाव पुढील वर्षभर वाढत जातो. जर त्या रात्री राग असेल तर भोग वाढतात, जर समाधान असेल तर सुख वाढते. म्हणून त्या रात्री मन हलके करून झोपा. आता एक शेवटचा संदेश. हा व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येकासाठी, जर तुमच्या आयुष्यात गेल्या काही वर्षांपासून एकामागून एक समस्या येत असतील, पैसा अडलेला असेल, आजार पाठ सोडत नसतील, मन कायम अस्वस्थ राहत असेल, तर भोगीच्या दिवशी केलेल्या या छोट्या चुका त्यामागचे कारण असू शकतात. मित्रांनो, हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला म्हणजे आता तरी सावध व्हा आणि जर तुम्हाला वाटत असेल ही माहिती इतर कुणाच्या आयुष्याला उपयोगी पडू शकते, तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा, कारण चांगली माहिती शेअर केल्याने तुमचे भोग कमी होतात आणि पुण्य वाढते. भोगीच्या दिवशी फक्त सण साजरा करू नका, भोग कमी करण्याचा संकल्प करा. आणि लक्षात ठेवा, भोगी म्हणजे भोग वाढवण्याचा दिवस नाही, भोग संपवण्याचा दिवस आहे. भोगीच्या दिवशी महिलांनी हे खास उपाय केले नाहीत तर लक्ष्मी रुसते. भोगी हा दिवस फक्त काय खायचे आणि काय टाळायचे इतक्यावर मर्यादित राहत नाही. म्हणून मित्रांनो, भोगी हा दिवस घराची आणि आयुष्याची दिशा ठरवणारा दिवस मानला जातो आणि या दिवशी घरातील स्त्रीने काय केले यावर पुढील संपूर्ण वर्षाचे परिणाम ठरतात. कारण शास्त्रात सांगितले आहे, घरातील स्त्री म्हणजे त्या घराची लक्ष्मी असते. जर लक्ष्मी स्वतःच दुर्लक्षित राहिली तर घरात समृद्धी कशी नांदेल? भोगीच्या दिवशी महिलांनी पहिली गोष्ट लक्षात ठेवावी ती म्हणजे सकाळी उठल्यानंतर मनात कुठलीही तक्रार ठेवू नये. या दिवशी मनात आलेला पहिला विचार पुढील वर्षाची मानसिक दिशा ठरवतो. जर सकाळीच रडारड, तक्रार, चिडचिड केली तर संपूर्ण वर्ष त्याच ऊर्जेत जातं.
ही माहिती आवडली असल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.